गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये असे यूजफुल आपण स्टार्टिंग फ्रेजेस बघणार आहोत। आता स्टार्टिंग फ्रेजेस म्हणजे काय, जे की बिगनर लोक आहेत, जे की इंग्लिश बोलायला सुरुवात करतायत, त्यांना जेव्हा एखादं सेंटेन्स स्टार्ट करायचे असते किंवा काही बोलायला स्टार्ट करायचे असते त्यावेळेस यूज केले जाणारे फ्रेजेस, त्याच्यापासून आपण सेंटेन्स कसं बनणार हे बघणार आहोत। गाईज, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत जरूर बघा। आपलं पहिलं फ्रेज आहे आय वुड लाईक टू। खूपदा तुम्ही हे ऐकलं असेल, आय वुड लाईक टू याचं मीनिंग काय, मला एखादं गोष्ट करायला आवडेल किंवा मला एखादी गोष्ट करायला हवी किंवा मला एखादी गोष्ट करण्याची इच्छा आहे। या तिन्हीपैकी कोणताही एक तुम्ही मीनिंग घेऊ शकता, जसं की तुमचं सेंटेन्स असेल। आय वुड लाईक टू, टूच्या नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे। आता तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण एक्झाम्पल बघूया। म्हणजे एका पोलाइट वे मध्ये जर एखाद्याला तुम्हाला विनंती करायची असेल त्या वे मध्ये सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता। एक्झाम्पल बघा, मला तुला उद्या भेटायला आवडेल। म्हणजे तुम्ही सांगताय की मला तुला उद्या भेटायला आवडेल। म्हणजे एक जर बघितलं तर हे काय आहे, पोलाइट वे आहे की मला तुला भेटायचं आहे म्हणण्याऐवजी मला तुला भेटायला आवडेल। सेंटेन्स काय झालं, आय वुड लाईक टू मीट यू टुमॉरो। क्लिअर झालं। आणि मीट हे आपलं वर्ब आहे आणि मी सांगितलंय की वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं। नेक्स्ट, मला तुला मदत करायला आवडेल। सेम, आय वुड लाईक टू काय करायला आवडेल, मदत करायला। मदत करण्याची इंग्लिश काय, हेल्प। आय वुड लाईक टू हेल्प यू। क्लिअर। मला नवीन फोन विकत घ्यायला आवडेल। सेम तसंच पहिल्यांदा लिहा तुम्ही आय वुड लाईक टू, परत लिहायचं आहे तुम्हाला वर्ब, जेही वर्ब असेल याच्यात वर्ब काय आहे, विकत घेणे। विकत घेण्याची इंग्लिश टू बाय अ न्यू। टू बाय काय, नवीन फोन। टू बाय अ न्यू फोन। आय वुड लाईक टू बाय अ न्यू फोन। क्लिअर झालं। नेक्स्ट बघा, याच्यासारखंच आहे। आता आपण बघितलं आय वुड लाईक टू, नेक्स्ट आहे वुड यू लाईक टू। वुड यू लाईक टू याचा मीनिंग काय होतो, तुला आवडेल का किंवा तुला हवं आहे का किंवा तुला काही वाटतंय का। म्हणजे आता सरळ सरळ एखादी गोष्ट तुला आवडेल का किंवा एखादी गोष्ट तुला हवी आहे का किंवा तुला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटतंय, सरळ सरळ याचे मीनिंग असे निघतात। याच्यानंतर सुद्धा तुम्हाला टूच्या नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्मच घ्यायचं आहे। हे तुम्ही कधी यूज करू शकता, जेव्हा तुम्हाला पोलाइट वे मध्ये कोणाला तुम्हाला विचारायचं आहे की बाबा तुला काय आवडेल किंवा तुला आवडतं का हे विचारायचं असतं, त्यावेळेस तुम्ही ते यूज करू शकता। एक्झाम्पल, तुला चहा प्यायला आवडेल का। वुड यू लाईक टू ड्रिंक टी। वुड यू लाईक टू ड्रिंक टी म्हणजे तुला चहा प्यायला आवडेल का। तुला इंग्रजी शिकायला आवडेल का। वुड यू लाईक टू लर्न इंग्लिश। वुड यू लाईक टू तुला एखादी गोष्ट करायला आवडेल का। आता याच्यामध्ये एखादी गोष्ट म्हणजे कोणती आहे, इंग्रजी शिकायला विचारलं आहे, म्हणून टूच्या नंतर आपल्याला वर्ब लिहायचा आहे। याच्यात वर्ब काय आहे, शिकणे। शिकण्याची इंग्लिश लर्न, काय, इंग्लिश। टू लर्न इंग्लिश। पूर्ण सेंटेन्स, वुड यू लाईक टू लर्न इंग्लिश। क्लिअर। नेक्स्ट, तुला त्याच्याशी बोलायला आवडेल का। सेम, वुड यू लाईक टू काय करायला, बोलायला। बोलण्याची इंग्लिश काय आहे, टॉक, म्हणून इथे टॉक लिहिलं। कोणाला, त्याच्याशी, टू हिम। वुड यू लाईक टू टॉक टू हिम। वुड यू लाईक टू टॉक टू हिम। क्लिअर। नेक्स्ट आपलं फ्रेज आहे आय नो हाऊ टू। आय नो हाऊ टू। आय नो हाऊ टू म्हणजे काय, मला माहित आहे कसं किंवा मला माहित आहे कसे, कशा पद्धतीने एखादी गोष्ट करायची हे मला माहित आहे। असं जेव्हा सेंटेन्सचं इंटेन्शन असतं त्यावेळेस तुम्हाला आय नो हाऊ टूचा यूज करायचा आहे। आणि आय नो हाऊ टू टूच्या नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे इथे सुद्धा। एक्झाम्पल, मला माहित आहे की समस्या कशी सोडवायची। म्हणजे समस्या सोडवण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे। आता तुमच्या लक्षात येतो याचा मीनिंग। पहिल्यांदा लिहायचे तुम्हाला आय नो हाऊ टू, टूच्या नंतर काय करण्याची पद्धत माहित आहे,
समस्या सोडवण्याची. टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. आय नो हाऊ टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. मला माहीत आहे सायकल कशी चालवायची. सेम. आय नो हाऊ टू चालवण्याची इंग्लिश राईड आणि सायकल बायसिकल. आय नो हाऊ टू राईड बायसिकल. मला माहीत आहे चहा कसा बनवायचा. सिंपल. आय नो हाऊ टू बनवण्याची इंग्लिश काय आहे मेक. काय चहा म्हणजे टी. आय नो हाऊ टू मेक टी. आय नो हाऊ टू मेक टी. क्लिअर झालं हे तुम्हाला आय नो हाऊ टू. नेक्स्ट आहे आता हे आपण पॉझिटिव्ह वेनं बघितलं. नेक्स्ट आहे आय डोंट नो हाऊ टू. आय डोंट नो हाऊ टू. याच्या अगोदरचं फ्रेज होतं त्याच्यामध्ये काय बघितलं की एखादी गोष्ट कशी करायची हे मला माहीत आहे. इथं काय म्हणताय की मला माहीत नाही की कसं करायचं, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट करायची कसं आहे ती माहीत नाही, त्यावेळेस तुम्ही याचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल बघा. इथे सुद्धा वर्बचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. मला स्वयंपाक कसा करायचा माहीत नाही. आय डोंट नो हाऊ टू कुक. आय डोंट नो हाऊ टू हे तर आपण तुम्हाला सांगितलं हे ऑलरेडी घ्यायचंच आहे. काय करायला तुम्हाला माहीत नाही स्वयंपाक करायला. टू कुक. आय डोंट नो हाऊ टू कुक. मला हे ॲप कसं वापरायचं माहीत नाही. आय डोंट नो हाऊ टू लिहिलं. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे कसं वापरायचं. टू यूज काय हे ॲप धिस ॲप. आय डोंट नो हाऊ टू यूज धिस ॲप. क्लिअर. नेक्स्ट आपलं फ्रेज आहे आय रिग्रेट दॅट. आय रिग्रेट दॅट म्हणजे मला दुःख आहे की किंवा मला खंत आहे की. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पास्टमधल्या एखाद्या गोष्टीबद्दल पश्चाताप किंवा दुःख किंवा खंत व्यक्त करायची असते त्यावेळेस तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आता इथे बघा आय रिग्रेट दॅट. इथं आय रिग्रेट दॅट लिहिल्यानंतर तुम्हाला जे सेंटेन्स आहे जे सेंटेन्स येणार आहे दॅटच्या नंतर त्याच्यामध्ये सब्जेक्ट लिहायचा आहे आणि प्लस तुम्हाला वर्बचं सेकंड फॉर्म लिहायचं आहे. इथं एवढं लक्षात ठेवा. आणि परत तुम्हाला ऑब्जेक्ट जे काही असेल ते लिहायचं आहे कारण हे पास्टच्या गोष्टीबद्दल तुम्ही रिग्रेट करताय म्हणून. एक्झाम्पल बघा इथं. मला दुःख आहे की मी त्याच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही पास्टमध्ये ही गोष्ट झाली आणि तुम्ही ते आता बोलताय. मी सांगितलं पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे आय रिग्रेट दॅट लिहिलं. परत लिहायचं आहे तुम्हाला सब्जेक्ट. इथे सब्जेक्ट काय आहे आय म्हणून इथे आय लिहिला. कशाबद्दल मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आय ट्रस्टेड हिम. आय ट्रस्टेड हिम. ट्रस्टेड का आलं कारण विश्वास ठेवण्याची इंग्लिश आहे ट्रस्ट आणि ट्रस्टचं सेकंड फॉर्म ट्रस्टेड म्हणून. मला दुःख आहे की मी नीट अभ्यास केला नाही. आता बघा हे याचंच सेंटेन्स आहे पण निगेटिव्ह आहे. सेम तुम्हाला आय रिग्रेट दॅट पहिल्यांदा लिहायचं आहे. लिहिलं आय रिग्रेट दॅट. त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला लिहायचं आहे डीड नॉट. लिहिलं आय डीड नॉट. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये आपण डीड लिहितो त्यावेळेस आपण वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहितो. इथे सेकंड फॉर्म नाही लिहायचा आहे डीडच्या नंतर. म्हणून इथे आपलं काय होईल स्टडी नीट वेल. पूर्ण सेंटेन्स काय होईल आय रिग्रेट दॅट आय डिडंट स्टडी वेल. डिडंट का आलं कारण नेगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि पास्टचं असल्यामुळे आपण इथे डीड नॉट घेतलं. आणि ज्यावेळेस सेंटेन्समध्ये डीड नॉट येतं त्याच्यानंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं असतं. क्लिअर. नेक्स्ट. मला दुःख आहे की मी तुला मदत करू शकलो नाही. सिंपल तुम्हाला आय रिग्रेट दॅट ॲज इट इज लिहायचं आहे. लिहिलं आय रिग्रेट दॅट. त्याच्यानंतर आय कुड नॉट हेल्प. पूर्ण सेंटेन्स आय रिग्रेट दॅट आय कुड नॉट हेल्प. आता इथे कुड नॉट का आलं मी मदत करू शकलो नाही. मी तुम्हाला सांगितलं पास्टचं सेंटेन्स आहे ना हे म्हणून इथे आपण कुड नॉट घेतलं. जर प्रेझेंटचं असतं तर आपण कॅन घेतलं असतं. क्लिअर झालं इथे. नेक्स्ट फ्रेज आहे आपलं
आय जस्ट वॉन्टेड टू. आय जस्ट वॉन्टेड टू म्हणजे माझी फक्त इच्छा होती की, किंवा मला फक्त करायचं होतं की, त्याच्यानंतर सेंटेन्स असेल. आय म्हणजे मी तर तुम्हाला माहीत आहे. जस्ट म्हणजे काय, फक्त. म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्हाला जोर द्यायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला जस्टचा यूज करायचा आहे ॲज अ तिथं एम्फसिस करण्यासाठी. क्लिअर. आणि वॉन्टेड टू म्हणजे काय, एक काही करण्याची इच्छा आहे. झालं, या मीनिंग तुम्हाला कळलं याचं. आता इथे बघा, मला फक्त तुला मदत करायची होती. मला फक्त तुला मदत करायची होती. आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प यू. इथं पण तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्मच घ्यायचं आहे. आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प यू. आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प यू. मला फक्त एक प्रश्न विचारायचा होता. आय जस्ट वॉन्टेड टू आस्क अ क्वेश्चन. आय जस्ट वॉन्टेड टू आस्क अ क्वेश्चन. क्लिअर झालं. आता मला वाटतं तुम्ही हे जे काही आतापर्यंत जे फ्रेजेस झाले तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यूज करणार आहात आणि चांगल्या प्रकारे सेंटेन्स सुद्धा बोलू शकणार आहात. नेक्स्ट फ्रेज आहे आपलं आय ऑलवेज वॉन्टेड टू. इथे सुद्धा तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. याचा मीनिंग काय होतो, माझी नेहमीच इच्छा होती किंवा मला नेहमीच वाटायचं की, अशा अर्थाने तुम्ही याचा यूज करायचा आहे. मला नेहमीच पॅरिसला जायचं होतं. ही तुमची काय आहे, खूप दिवसापासूनची इच्छा आहे किंवा स्वप्न आहे. ॲज इट इज पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे आय ऑलवेज वॉन्टेड टू. लिहिलं. त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला म्हणजे काय करायची इच्छा आहे ते लिहायचं आहे. काय करायची इच्छा होती तुमची, विजिट पॅरिस. पूर्ण सेंटेन्स आय ऑलवेज वॉन्टेड टू विजिट पॅरिस. कळलं. मला नेहमी वाटायचं की मी डॉक्टर व्हावं. म्हणजे ही सुद्धा एक तुमचं स्वप्न आहे, ड्रीम आहे. सेम आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ डॉक्टर. आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ डॉक्टर. इथं तुम्हाला टूच्या नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. मला नेहमी समुद्राजवळ राहायचं होतं. आय ऑलवेज वॉन्टेड टू लिव्ह नियर द सी. आय ऑलवेज वॉन्टेड टू लिव्ह नियर द सी. क्लिअर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आय थिंक आय शूड. आय थिंक आय शूड म्हणजे मला वाटतं की मी करावं किंवा केलं पाहिजे किंवा माझ्या मते मी हे केलं पाहिजे. म्हणजे हे कधी यूज करायचं, एखादं काम करणं तुम्हाला योग्य वाटतंय किंवा तुमचं मन तुम्हाला सांगते की ते काम करणं चांगलं असेल, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला आय थिंक आय शूड हे पहिल्यांदा लिहून त्याच्या पुढे तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत. क्लिअर. माझ्या मते मी तिला फोन करावं म्हणजे तुमचं मत सांगताय किंवा तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला तुमचं मन सांगते की हे करणं योग्य आहे, ती सिच्युएशन आहे. बनवा मग. आय थिंक आय शूड काय करावं वाटतंय, फोन करावं. कॉल हर. आय थिंक आय शूड कॉल हर. नेक्स्ट मला वाटतं की अजून अभ्यास करावा किंवा अजून अभ्यास केला पाहिजे किंवा अजून अभ्यास करायला पाहिजे. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. आय थिंक आय शूड स्टडी मोर. आय थिंक आय शूड स्टडी मोर. वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे आय वूड नेवर. आय वूड नेवर म्हणजे मी कधीच किंवा अजिबात करणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट मी कधीच करणार नाही किंवा अजिबात करणार नाही असं जेव्हा तुम्हाला ठामपणे सांगता त्यावेळेस तुम्हाला आय वूड नेवरचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, मी हा दिवस कधीच विसरणार नाही. आय वूड नेवर फॉरगेट धिस डे. आय वूड नेवर फॉरगेट धिस डे. इथे सुद्धा वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे आय वूड नेवरच्या नंतर. मी कधीच असं बोलणार नाही. आय वूड नेवर से सच अ थिंग. आय वूड नेवर से सच अ थिंग असं बोलणार नाही. से सच अ थिंग. मी हे वचन कधीच मोडणार नाही. आय वूड नेवर ब्रेक माय प्रॉमिस. आय वूड नेवर ब्रेक माय प्रॉमिस. मोडणार नाही
ब्रेक माय प्रॉमिस. नेक्स्ट आहे आय माईट हॅव टू. आय माईट हॅव टू याचा हे कधी यूज करायचं, याचं मीनिंग बघा. पहिल्यांदा कदाचित मला करावं लागेल किंवा कदाचित एखादी गोष्ट तुम्हाला फ्युचरमध्ये करावी लागेल. हे जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं त्यावेळेस तुम्हाला आय माईट हॅव टूचा यूज करायचा आहे आणि टूच्या नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. म्हणजे फ्युचरमधली स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते ती जेव्हा तुम्हाला सांगायची असते त्यावेळेस याचा यूज करा. एक्झाम्पल, कदाचित मला लवकर जावं लागेल. आय माईट हॅव टू गो अर्ली. आय माईट हॅव टू त्याच्यानंतर काय, लवकर जावं टू गो अर्ली. क्लिअर. कदाचित मला मीटिंग रद्द करावी लागेल. आय माईट हॅव टू कॅन्सल द मीटिंग. आय माईट हॅव टू कॅन्सल द मीटिंग. म्हणजे ही काय आहे, तुमची फ्युचरची पॉसिबिलिटी आहे की बाबा तुम्हाला मीटिंग रद्द करावी लागेल, ही पॉसिबिलिटी आहे, ती पण कशी, स्ट्रॉंगवाली. कदाचित मला उद्या प्रवास करावा लागेल. आय माईट हॅव टू ट्रॅव्हल टुमॉरो. आय माईट हॅव टू ट्रॅव्हल टुमॉरो. क्लिअर झालं गाईज. आय होप गाईज हा व्हिडिओ हेल्पफुल असेल आणि हे जे स्टार्टिंगचे फ्रेजेस यूज करून खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी तुम्ही बोलायला शिकणार आहात आणि बोलणारसुद्धा आहात. गाईज व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.